मी भाऊसाहेब बाबासाहेब खरसडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद धाराशिव. परंडा धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 14 मंडळे महसूल मंडळामध्ये पीक विमा मिळाला नाही. त्यात परंडा भूमवासी मतदारसंघात एकूण 7 मंडळामध्ये पीक विमा मिळालेला नाही. त्याच्यात पाचपिंपळा, आसू, शेळगाव, सोनारी व आनळा असे एकूण 6 व वाशी तालुक्यातील वाशी असे 7 मंडळामध्ये पीक विमा मिळाला नाही. वास्तविक पाहता गेल्या वर्षी आपण पूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे की परंडा भूमवाशीमध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. कारण त्यावेळेस परंडा तालुक्यामध्ये तर अक्षरशः हेलिकॉप्टरद्वारे माणसं बाहेर काढण्यात आलेली आहेत. आणि अशा परिस्थितीत स्वतः अजितदादा अतिवृष्टीच्या वेळेस परंडा तालुक्याला भेट दिली होती. त्यावेळेस त्यांनी स्वतः अतिवृष्टीची पाहणी केली होती. इतकं महाभयंकर आमच्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली असताना आमच्या 7 मंडळामध्ये पीक विमा मिळाला नाही. मी याची माहिती घेतली असता काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे पीक कापणी प्रयोगामध्ये ही पिकाची उत्पादकता खूप मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून येत असून पीक विमा त्या आधारे सर्व विमाधारकांना मिळणे अपेक्षित होतं. तथापि सॅटेलाइट बेस तांत्रिक उत्पादन सदोष पद्धतीमुळे सदरचे महसूल मंडळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पीक विम्यासाठी पात्र असून देखील त्यांना अपात्र करण्यात आले. त्यामुळे अपात्र केलेल्या मंडळासाठी आमचे नेते आदरणीय राणादादा तसेच आमचे मार्गदर्शक नेते राहुलभैया मोठे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. आणि मी स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन व तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री भरणेमामा यांना सुद्धा निवेदनाद्वारे विनंती केली आहे की जे शेतकरी या विम्यापासून वंचित राहिले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी व त्यांना पीक विमा मिळवण्यासाठी किंवा पीक विम्याच्या यादीत त्यांच्या शेतकऱ्यांचं नाव समाविष्ट करण्यासाठी आम्ही सातत्याने मी सुद्धा प्रयत्न करणार आहेत. माझी कृषी मंत्र्यांना एवढीच विनंती आहे की धाराशिव जिल्ह्यातील जे 14 मंडळे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना पीक विम्याच्या यादीत समाविष्ट करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम कृषी मंत्र्यांनी करावे, एवढीच माझी या माध्यमातून विनंती आहे.